ऑफिसमधून घरी आल्यावर पाहिलं तर जे गावाकडून आंबे आणले होते ते सर्व पिकलेले होते. म्हटलं चला आमरस बनवूया जेवणामध्ये, कारण खूप दिवस झाले आमरस वगैरे काही बनवलं नव्हतं आणि त्यासोबत चपाती बनवणार होते. पुऱ्यासुद्धा आवडतात मला, पण म्हटलं नको जास्त तेलकट काही नको, म्हणून चपात्याचं पीठ मळून घेतलं आणि जे आमरस आहे ते बनवायची तयारी केली. हाताने पिळूनसुद्धा आपण आमरस करतो, परंतु आता मिक्सर असल्यामुळे जास्त कोणी आता हाताने पिळून जे आमरस आहे ते करत नाही. अशा प्रकारे जे आहे ते आमरस करून घेतला. खूप छान एवढा पातेलं भर जो आमरस आहे तो 2 आंब्याचा झाला होता. जास्त पाणी वगैरे घातलं नव्हतं आणि दूधसुद्धा मी जास्त घालत नाही, म्हणजे घालतच नाही दूध, पाण्याचं साधंच बनवत असते. मग तो फ्रीजरमध्ये ठेवून दिला, कारण चपात्या झाल्यावर लगेच जेवायचं होतं. अशा प्रकारे चपात्या करून घेतल्या. तुम्हाला नक्की काय आवडतं ह्याच्यासोबत, रसासोबत, ते नक्की कमेंट करून सांगा, चपाती की पुरी. तर मग त्यानंतर किचन ओटा वगैरे सर्व जे आहे ते आवरून घेतलं आणि मग म्हटलं थोडंसं तळण जे आहे ते तळावं. तळण म्हणजे कुरडया आणि पोह्यांचे वडे होते तेच तळून घेत होते. तोपर्यंत म्हटलं चला शेंगा खाऊयात तेल तापेपर्यंत. मग इकडे जे आहे ते कुरडया वगैरे तळून घेतल्या, पोह्यांचे वडे तळून घेतले आणि जेवणाचं जे आहे ते सर्व तयार झालं होतं. म्हटलं चला आता जेवायला बसायचं होतं. मग फ्रीजरमधून जो आमरस आहे तो थंड झाला होता तो काढला आणि अशा प्रकारे जेवण होतं. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट